संपूर्ण देश कोरोना महामारीच्या विळख्यात अडकला आहे। त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन परिस्थिती सुरू आहे। यामुळे गोरगरीब सामान्य माणसावर उपासमारीची वेळ आली आहे। सर्व स्तरावरून सामाजिक कार्यकर्त्यांकडून अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर कारंजा शहरातील रहिवासी असलेली तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे हिने 11,000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तर कारंजा शहर पोलीस स्टेशनला सहायता निधी म्हणून 5,100 रुपये तालुका दंडाधिकारी धीरज मांजरे यांच्याकडे रोख स्वरूपात दिले। यावेळी तृतीयपंथी श्रावणी हिने जनतेला एक संदेश दिला की लोकांना मागून माझे पोट भरते। मी माझ्याकडून फुलना फुलाची पाकळी राज्याला मदत म्हणून दिली आहे। तुम्ही सुद्धा काहीतरी मदत तुमच्याकडून करा, असा संदेश श्रावणी हिने जनतेला दिला। त्यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींना तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे यांनी प्रतिक्रिया दिली। श्रावणी किन्नर कारंजा येथे राहत असून सध्या कोरोनाच्या महामारीमुळे खूप देशावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला मात देण्यासाठी मी मुख्यमंत्री सहायता म्हणून 11,000 रुपये आणि पोलीस दल कारंजा यासाठी 5100 रुपये रोख म्हणून तहसीलदाराकडे दिले आहे। आणि मला असं वाटते की मी ज्या गावामध्ये मागते आणि ज्या गावामध्ये मागत असून जे माझा हक्क आहे ते मी मागते आणि मी माझ्यासारखी जेव्हा पुढे येऊ शकते आणि प्रत्येकाने पुढे येऊन या देशहितासाठी आणि लोकहितासाठी समोर हात वाढवावा, हीच माझी हात नम्र विनंती आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाडेतून अक्षय लोटे।